अगर मांडवकर यांच्याकडे बोलूया. नक्कीच महागुरु बघा सर्वांना खुश केलं युवराजनं. पहिला चेंडू आणि हा तडाखा डीप कडे. ओ व्हॉट अ कॅच. बॅट्समन कॅच आउट. वतीने स्पर्धेला 500 रुपयाचा आर्थिक सहकार्य करण्यात आलेले या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे आणि सन्माननीय तुळशीराम दादा उसाले यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. तर कमालीचा स्टार्ट मात्र इथे जोरदार पलटवार. व्हॉट अ शॉट. डीप स्क्वेअर लेग कडे हा षटकार. आईवा घ्यायची संधी होती मात्र हा षटकार. विकेटनं सामना महत्वाचा असेल. या सामना पाहतो आपण स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि त्यांच्या विरुद्ध संकल्प 11 श्री गणेश गिरवले. बाद झाला आपण प्रमुख फलंदाज होता ऋषी हातमोडे. रोहितच्या या षटकामध्ये तो बाद झाला. त्यानंतर डाव सांभाळताना वेदांत स्ट्रायकर एंडला दबाव निर्माण केला जाईल कारण दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे, दोन्ही संघ बलाढ्य. स्पर्धा आपण पाहतोय ग्रामस्थ मंडल चषक. आज प्रेक्षक वर्ग सुपर 12च्या लढती आतापर्यंत 3 सामने संपन्न झाले आणि सुपर 12चा आज 4था सामना आहे. षटक क्रमांक पहिलं धावा दाफलकावती 7 वेदान आणि करण. बॅटिंग करताना संकल्प 11 श्री गणेश गिरवले संघाला टार्गेट सेट करावं लागेल आणि त्या प्रयत्नामध्ये अपील जोरदार पलटवार होणार. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप संकल्प 11 श्री गणेश गिरवले या संघाकडून सुद्धा मात्र तेवढा चांगला क्रिकेट स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे. हा सुद्धा सामना कमालीचा होईल. या अगोदरचा सामना पाहिला राजा राणी घोट संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर. गुड बॉलिंग आतापर्यंत रोहितला आपण पाहिलं. रोहित पहिला चेंडू विकेट षटकार मात्र त्यानंतर थांबवलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती टोटल 7 धावा आहेत. युवराज जिमचे ओनर्स पांडुरंग शेठ बोपी रिडगर यांच्या वतीने स्पर्धेला 5000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने आपलं आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले. धावा 7 आहेत. पहिला धक्का मिळाला. ऋषी बाद झाल्यानंतर करण आणि संघाचा डाव सांभाळताना वेदांत खेळणे विरुद्ध आपण पाहतोय गिरवले. ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. किती टार्गेट सेट केलं जाईल. सुपर 12चा आपण 5वा सामना पाहणार आहोत. तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा 7 रन्स आणि गोलंदाज आपण पाहतो अश्विन माळी. हाफ ट्रॅकर बॅटच्या मधोमध आणि पाठवलाय डीप कडे उडवलाय. दणदणीत षटकार. दिस इज अ बिग शॉट.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अश्विनला आपण जरूर पाहतो षटकाराला वेदांत का बॅटिंग करतो. असं म्हटलं जाते का तुमचे सलामीवीर हे नेहमी अग्रेसिव्ह असतात, त्यांच्या मनगटामध्ये ताकद असते, मैदान गाजवण्याची क्षमता त्या खेळाडूंकडे असते आणि त्या अपेक्षा वेदांकडून. पुन्हा एकदा चढवले हल्ला, डीप कडून प्रयत्न, आणखीन एक तिथे इशारा येईल षटकार. सन्माननीय अध्यक्ष बघा श्रीमंत विभाग संदीपभाई फराड यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपले मनपूर्वक स्वागत आहे. ज्या फलंदाजानं अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडला होता आणि तो इथे बाद झाला. पाहुण्यांची मांदियाळी WTC लाईव्ह आपण पाहतोय. बॅटिंग करताना संघ जरूर स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाविरुद्ध श्री गणेश गिरवले हा संघ बॅटिंग करतो आणि किती टार्गेट सेट केलं जाईल याचा सुद्धा इथे विचार करतो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावर 19 गडी बाद झाले, 2 बाद झालं ऋषी आणि त्यानंतर वेदांत. गिरवलेकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मध्ये ऋषी बाद झाला, वेदांत आता मिडल ऑर्डर मध्ये थोडी जबाबदारी असेल. मात्र खेळणे संघाकडून जो कमबॅक होतो ना, जो कमबॅक त्यांना हवा होता, आता क्रमांक 4 वर सरकतोय फलंदाज मनीष हातमोडे. करण हातमोडे 2 चेंडूचा सामना केला, काही करू शकला नाही. अश्विनचे दुसरं षटक. धावा धावफलकावर 19. ऑफिशियली कॉल इथे येईल पुढच्या दोन्ही संघांना. आम्ही सूचना करतो इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे आई गावदेवी, जगदंब 11 खानाव आणि जे हनुमान भोकरपाडा. आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आणि वेळेला आम्ही महत्व देणार आहोत. सिरीजचं कॅल्क्युलेशन सुपर 6 पर्यंत असेल आणि त्या लढती तुम्हाला 3 षटकांच्या पाहायला मिळतील. तर काही चेंजेस आम्ही जरूर करू. सेकंड ओव्हर काही चेंजेस आहेत, मॅनेजमेंट चर्चा करेल. 19 यस. इथे मात्र संधी आणि फलंदाज होईल. तर सिरीज साठी सुपर 6च्या मॅचेसच्या धावा सुद्धा कन्सिडर केल्या जातील, ग्राह्य धरल्या जातील. सुपर 6 जे कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये सुपर 6च्या मॅचेसच्या धावा ऍड केल्या जातील आणि टॉप 3 नंतर मीटर बंद होईल सुद्धा माहिती मिळते. सेकंड ओव्हर. धावा धावफलकावर 19. 3 गडी बाद. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि श्री गणेश गिरवले आतापर्यंत 19 धावा आहेत. दबाव निर्माण होईल बॅटिंग करताना गिरवले संघावर. सुरुवातीला विकेट मिळाली, काही अंशी का होईना डाव वेदांना सांभाळला होता, मात्र तो सुद्धा शिकार झाला. त्यानंतर कमबॅक करताना अश्विन. खेळाडू कक्ष नवीन फलंदाज अगोदर रेडी राहा, या सुद्धा सूचना येतात आम्हाला. तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचू. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी फिनिश करायचे, आम्हाला माहिती सुद्धा मिळते. सेकंड ओव्हर एकूण धावा 19. करंट रन रेट 11.38 चे सरासरी. मात्र टार्गेट किती सेट होईल श्री गणेश गिरवले संघाचं. दुसरं षटक प्रगतीपथावर 19 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होणार खेळणे संघाकडून स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि गोलंदाज अश्विन माळी. 2 षटकारानंतर 2 धक्के दिले. गुड कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक अश्विन माळी. एकूण धावा 19. पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल. ओ समोर ठेवला, प्रचंड वेग होता, दाहकता चेंडू मध्ये होती, प्राबल्य त्याने दाखवलं. मी सुरेख चेंडू फेकू शकतो हा विश्वास त्याला निर्माण झाला. सुरुवातीच्या 2 चेंडूवर मार खाल्ल्यानंतर तो विश्वास निर्माण होणं खूप महत्वाचं असतो आणि अश्विननं तो कमबॅक केला. 2 चेंडूवर षटकार, 3 चेंडू मध्ये काही करून दिलं नाही, 2 विकेट. गुड कमबॅक अश्विन. सेकंड ओव्हर धावा 19. पुढचा चेंडू
हाफ ट्रॅकर फायदा उठवता आला नाही. एज लागते, पाठलाग होईल. चेंडू चाललाय वेगाने डिस्पॅच. ओ सावकाश. ओके ना? येस ओके. तर मात्र चेंडू लॉंग स्टॉपला चौकार. शेवटच्या चेंडूवर आला. सुरुवातीच्या 2 चेंडूवर आपण रिप्ले पाहतो. ऑफ स्टंपला ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न टोकाला लागला आणि त्यानंतर बॅक स्लिपला साथ मिळाली नाही. तितक्या वेगाने अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू डिस्पॅच. गुरुक ग्रामपंचायत दोंदरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहे प्रलय तुकाराम भोपी यांचं आगमन झालेलं आहे. प्रलय भोपी आपला श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली आणि विठ्ठलदादा शेळके यांच्या वतीने प्रलय भोपी मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धाफलकावर 23-23. अगदी इमर्जन्सी हवा असेल तर पाण्यासाठी आम्ही ड्रिंक्स ब्रेकसाठी अंपायर कॉल द्या, मात्र अत्यावश्यक असेल तरच मीटिंग घेण्यात येईल. या सुद्धा सूचना मिळत असताना आम्हाला 2 षटकं संपली. 23-3 गडीबाद. श्री गणेश गिरवल्या. सामना चांगला होईल, कमालीचा होईल. दोन्ही संघामध्ये बलवत्तर खेळाडू, चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि मजा येईल आपल्याला सामना पाहायला. राऊंड विकेट. तिसरा चेंडू सावध खेळला, डीप लॉंग ऑफला, फिल्डर रेडी, सिंगल. आणि आता करण आणि दीपेशला हेच करावं लागेल, चांगली भागीदारी बनवणं. काही चेंडूंचा खेळ बाकी. खराब चेंडू जेव्हा मिळेल तेव्हा पलटवार होणं हे सुद्धा खूप महत्वाचं आणि त्यासाठी कुठेतरी प्रयत्न होईल. ओ थोडा चेंडू लूज, गती कमी केली. नाराजे नॉन स्ट्रायकर एंडला आपण जरूर पाहतो. दीपेशला स्ट्रायकर एंडला. एकूण धावा दाफलकावरती 24-24. 3 धक्के मिळाले. पार्टनरशिप 5 करण खेळतो आणि त्याला साथ देताना दीपेश वैयक्तिक 3 चेंडू मध्ये 4चं त्याचं योगदान आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो ड्राईव्ह छान केलं. 2 धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग. कुठे का होईना धाव फलक हलतं राहिलं पाहिजे आणि तो प्रयत्न होतोय. तिसरं षटक प्रगती पथावर. धावा आपण जरूर पाहिलं. एकूण धावा 26. 4 षटकांचा सामना आहे. सुपर 12 मध्ये आपण पाहतो हा 4था सामना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघांना एक रेडीला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत. 3rd ओव्हर. करणला पाहते स्ट्रायकर एंडला दीपेश. एकूण धावा 26-26. टॉस जिंकला खेळणे संघानं आणि क्षेत्ररक्षण करताना. ओ गुड बॉल, नाईस लाईन. दिशा टप्पा अचूकता बेदकता पाहायला मिळाली. आणि जर गोलंदाजाकडे असा तिकट मारा असेल, हे तंत्र असेल, तर काही अंशी फलंदाजांना थांबण्याचा प्रयत्न होतो. तरी यानंतरची लढत असेल बघा. आई जगदंबा गावदेवी 11 खाना विपक्ष हनुमान भोकरपाडा नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी संपर्क साधावा. तिसरं षटक प्रगती पथावर. धावा 26-26. ओ फुटवरचा मापन, नजर उत्तम होती. झेल होणार का? यस, गुड कॅच. बॅट्समन आउट. 26 वर 4था धक्का. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज करणला पाहतो. आतापर्यंत त्यांनी पाहिले तर 5 चेंडू फेकले, धावा दिल्यात फक्त 3. पहिला चेंडू सिंगल डॉट, तिसरा चेंडू 2 आल्या, 4थ्या चेंडूवर डॉट विकेट मिळाली आणि धावा सेट केल्यात 26. शेवटचा चेंडू गुड बॉलिंग. नवीन फलंदाज मिथुल आलाय. जी सुरुवात झाली पडझड, मात्र त्यानंतर सावरला वेदांना डाव सावरताना आपण करणला पाहतो आणि आता मिथुल आलाय. शेवटचा चेंडू बॅटच्या पठ्ठ्यामध्ये आलाय आणि इथे उडवलाय चेंडू डीप कडे. बिगेस्ट स्ट्रोक, षटकार.
32 4 गडी बाद. आज आम्ही पाहतो सर्व सन्मानी पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज पंचक्रोशीतील काही सन्मानी पाहुण्यांचं आगमन झाले. आम्ही या स्पर्धेचे प्रणेते मार्गदर्शक आम्ही जरूर पाहतो. यास आमचे आधारस्तंभ सन्माननीय रमेश शेठ पाटील असतील आणि आज त्यांची सर्व पाहुणे मंडळी आज अतिथी कक्षामध्ये त्यांना सुद्धा पाहतो. गावदेवी मैदानावर रंगणारी ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धा तर सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय वसंतजी दुर्गे साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष सोहर्ष स्वागत. अतिथी देवोभव आणि पाहुण्यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा 4 विकेट 4 गडी बाद. आतापर्यंत लास्ट ओव्हर आणि गोलंदाज झालाय शुभम गोंडले. चला थोडा स्पीडअप असावा. अगदी इमर्जन्सी तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता, मात्र आता वेळेला महत्व द्यायचे. 11 मॅचेस कव्हर करायचे. प्रति मॅच जर 1 तास गेला तर भरपूर डिले होईल आणि यासाठी आमची मॅनेजमेंट खूप छान पद्धतीनं लक्ष देते. शेवटचं षटक गोलंदाज शुभम गोंडली. धावा 32 बॅटिंग करताना श्री गणेश 11 आज खेळतोय. संकल्प 11 लावानं श्री गणेश गिरवले बॅटिंग करताना. पहिला चेंडू यस पंचांकडे अपील झाली. यस वाईटचा कॉल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज शुभम गोंडली. फाईट द्यायची असेल 4 षटक 40 45 50 55 फाईट करू शकता. WTC कव्हर करता आपण जरूर पाहतो. 4थं षटक प्रगतीपथावर. एकूण धावा 33. ओ प्रचंड वेग होता, प्रचंड वेग. रिलीज ऑफ द डिलिव्हरी बघा गोलंदाज शुभमला चांगल्या पद्धतीने चेंडू सोडून दिला त्यांनी, मात्र इथे प्रयत्न कमालीचे होते. ऑफ स्टंपवर गोलंदाजी करतो. भेदकता अचूकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आणि त्या चांगल्या धाटणीच्या चेंडूनं आता या शेवटच्या षटकामध्ये तोडफोड होणार का मॅच मध्ये कमबॅक होणार. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना 33 धावा 4 विकेट शुभमला आपण जरूर पाहतो. स्ट्राईक रेंजला करणे आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, मात्र तो विध्वंसकारी खेळी करू शकत नाही. झेलबाद 5 चेंडू मध्ये अवघ्या 1 धावेचे योगदान दिलं. निराश मनानं थोड्या अडचणी निर्माण जरूर झाल्यात, मात्र इथे कमबॅक होणार कारण किमान शेवटच्या काही चेंडू मध्ये 2-3 मोठे फटके येणं संघासाठी महत्वाचे. सन्माननीय गजानन पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने इथे आपल्याला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय वसंत शेठ दुर्गे साहेब श्री समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर्स आहेत, व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं आम्ही या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच चिंचवली आणि विठ्ठल शेठ शेळके साहेबांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. सन्माननीय नागेशदादा शेळके यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. 33 धावा आहेत फलकावर. 4 चेंडूंचा खेळ बाकी. बॅटिंग स्कोर कार्ड आपण पाहिलं तर सलामीला सुद्धा काही करू शकला नाही फलंदाज होता ऋषी, तो 0वर बाद झाला. शुभमचा पुढचा चेंडू ऑन साईडला ताकदीनिशी जरूर खेळला, मात्र क्षेत्ररक्षक रेडी आहे. सिंगल मिळेल. धावफलक 1 ने पुढे सरकेल. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतो गिरवले. संघाला अपेक्षा असते संघ सहकार्यानं आपल्या मिडल ऑर्डर बॉटम एंड कडून 1-2 मोठे फटके आले कर आता चेंडू शिल्लक असतील 3. धावा 34 आहेत. गडी बाद झालेत 5. 34 रन्स. शुभम पुढचा चेंडू 34 धावा. बॅटिंग करताना टीम गिरवले. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे गोलंदाज शुभम. नेक्स्ट बॉल. ओ लॉफ करतोय. झेल होईल का? यस. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक धक्का. 34 वर अवस्था थोडी बिकट आहे, मात्र 2 चेंडू मध्ये किमान 1 फटका आला तर फाईट देऊ शकतो. अपेक्षा तंबू मधून नवीन फलंदाज सरकेल, मात्र 6 गडी बाद. फ्रंट फुटला आले. ऑफ स्टंपवरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करणं थोडा अवघड होता आणि तिथे मात्र शुभमनं कमालीचा प्रयत्न. तरचे हनुमान भोकरपाडा लास्ट कॉल आहे. इथून तुम्हाला कॉल होणार नाही. टॉस साठी संघनायक. या सूचना सर्व संघनायकांना माहिती आहेत, मात्र इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. शेवटचे 2 चेंडू 34. 6 गडी बाद. WTC आमचे ओनर्स राहुल उलवेकर. आज कॅमेरामॅन आम्ही पाहतोय पूर्वेश आहेत, अतुल असतील. आज पूर्वेश अतुलची प्रचंड मेहनत. रोहित सुद्धा आहेत.
2 चेंडूंचा खेळ बाकी 34 WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ. शुभम नेक्स्ट बॉल. ओ गुड स्ट्रोक क्षेत्र खाली कॅप शॉट गुड स्ट्रोक स्किलिंग शॉट. काय टायमिंग होता तो दर्जा दाखवला आणि हा षटकार कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारणं मनगटामध्ये ताकद असावी लागते आणि तो प्रयत्न प्रचंड ताकद इथे जनरेट केली पॉवर जनरेट केली बलवान फटका म्हणता येईल पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय आणि 6 धावेने संघ पुढे सरकला. एकूण धाव फलकावर टोटल 40. 6 गडी बाद. शेवटचा चेंडू कोणता अंक येणार टार्गेट किती सेट होणार बॅटिंग करताना संकल्प 11 श्री गणेश गिरवले. ओ क्लीन बॉल त्रिफळाची एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा 40. 41 टार्गेट 41. इथे सागर मांडवकर नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतो आई जगदंबा आई गावदेवी जगदंबा 11 खाना विपक्ष जानमान भोकरपाडा नाणेफेक केले जाईल. वसंत शेठ दुर्गे आमचे रमेश शेठ पाटील साहेबांचे खास जिवलग मित्र आहेत. दादा या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. सामना 4 षटकांचा खेळला जाणार आहे. श्री समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर्स वसंत शेठ दुर्गे साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. एका बाजूला जानमान भोकरपाडा अर्थात आमचे रुपेश दादा फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. हा जानमान भोकरपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने. संघाचा निर्णय क्षेत्ररक्षण. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी आई गावदेवी जगदंबा 11 खानाव क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. सचिन दादा मुंडे यांच्या गावातील संघ. तर अतुल शेलके तुम्हाला इन्व्हाइट करतात. सचिन दादा मुंडे या ज्याने खानाव क्रिकेट संघाला दिशा आणि गती देण्याचं काम सातत्याने केलं. सचिन दादा यायचे आपण आणि सचिन दादा मुंडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. सन्माननीय खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणूदादा मुंडे यांचे सुपुत्र गणेश याच्या आपण स्टेजवर. मित्रांनो ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व कोकण महाडाचे माजी सभापती या पूर्वीच्या टर्म मध्ये ज्यांना कोकण महाडाचे सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी मंडळाचे सदस्य बाळासाहेब पाटील साहेबांचं या स्पर्धेकरता इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आम्ही श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. सन्माननीय कोकण महाडाचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांचा श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली यांच्या वतीने दमदार स्वागत करण्यात आलेलं आहे. आमचे प्रल्हाददादा भोपी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रिटकर यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं सहकार्य करण्यात आलेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे.
चिंचवली माजी सरपंच विठ्ठल शेठ शेळके, त्याचबरोबर आपले ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे नागेशदादा शेळके, आमचे मित्र आकाश शेळके, श्रीराम क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून सन्माननीय कोकण माडाचे माजी सभापती, एक दमदार भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व बाळासाहेब पाटील साहेब, आपण आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेचे आमचे शिल्पकार चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो यापूर्वीच्या टर्ममध्ये ज्यांना पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचं ज्याने अध्यक्षपद भूषवलं ते तानाजी खंडागले साहेब, आपण इथे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपले श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. सन्माननीय आदरणीय प्रदीप देशमुख साहेब, माजी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल, त्यानंतर आदरणीय दशरथ शेठ भगत साहेबांना आम्ही ते पाहतो. यापूर्वीच्या टर्ममध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने या विभागाचं ज्यांनी नेतृत्व केलं आपलं स्वागत आहे. आणि देवदास खेडकर साहेब भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सचिव आहेत. आपण इथे श्रीराम क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आम्ही रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने, विठ्ठल शेठ शेळके साहेबांच्या वतीने आणि सन्माननीय नागेश शेळके यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. सुनील सिन्हा साहेब भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष आहेत, आपणही व्यासपीठावर उपस्थित आहात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे रिडगर गावचे जाधव इथे उपस्थित आहेत, आपले मनपूर्वक स्वागत आहेत. आणि वलू या समालोचन कक्षमध्ये पुन्हा एकदा सुनील यांच्याकडे आपण बोलूया, सुनील लांबोर यांच्याकडे. येस, दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होती. यावेळेला देखील इथे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कॅच ड्रॉप झाली. या मागच्या डावामध्ये जर का आपण बघितलं तर सागरजी मांडवकर सरांना आपण ऐकलत. आणि पुन्हा एकदा सन्माननीय चिंचवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सुरेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चिंचवली गाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. तुळशीराम बोराडे शांततेचे प्रतीक उसारले आणि त्याचबरोबर अनिल जाधव रिडगर आपलेही मनपूर्वक सरसे स्वागत आहे. इज वेलकम. यावेळेला देखील बिग हिट काढण्याचा प्रयत्न, अपील मध्ये उत्साह लावली, अपील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु अपीलला खारिज केलं जातं आणि लेग बायच्या रूपानं इथून मात्र ही एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये तब्बल 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इथून मात्र खेळणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता या मुवमेंटला बॅटिंग करत असताना अश्विन आणि त्यांच्या सोबतीनं विशाल हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती दीपेश ओव्हर नंबर 1 मध्ये मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना यावेळेला इथे पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेग ग्रीजर मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणि या बॉलवरती फक्त एकच धाव. व्यासपीठावर चिंचवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय तुकाराम शेठ मस्कर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. आमचे भालचंद्र भोपी रिडगर यांना पाहतो, निश्चित स्वरूपात एक नामांकित निवेदक आहेत. कुस्ती क्षेत्रातील स्वागत आहे तुमचं. या वेळेला देखील वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळालं. या वेगाचं खरं तर इथे पहा बॅटरने इथे मात्र व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. पाहूया आता आमचे तिसरे पंच चेक करतील. व्हाईट बॉल साठी इथे मात्र बॅटरने पंचांना चॅलेंज केलं आणि आता पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात इथून मात्र पोहोचवला जाईल. या स्पर्धेच्या अनुषंगाने जर का आपण बघितलं तर रमेश शेट्टी यांच्या माध्यमातून मोटरसायकल, बाईक आणि या चमचमत्या ट्रॉफीज देखील आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत आणि 1 लाख रुपयाचं खऱ्या अर्थानं धनराशी देखील आम्हाला या स्पर्धेच्या अनुषंगाने दिलेली आहे. आणि अनेक मान्यवर सध्या आपण खेळपट्टीवरती आपण बघतो. या स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजकांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने पडद्यामागचे हिरो आहेत. अतुलभाई शेळके, अमोलदादा शेळके, कुणालदादा शेळके, एव्हन ब्रदर्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एव्हर ब्रदर्स अंकुश शेळके, आकाश शेळके, निकेश शेळके, रिषभ शेळके, एव्हन ब्रदर्स सूरज जांभळे, नीरज जांभळे, त्यानंतर ओमकार शेळके, बंड्याभाई
रोहित बाई, अधिराज योगेश शेळके, प्रशांत शेळके, संदीप शेळके, त्यानंतर उमेश दादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्वच खऱ्या अर्थानं पडद्यामागचे हिरो आहेत. भरपूर मेहनत त्यांनी घेतलेली आहे. आमचे गुणलेखक मित्र प्रतीक दादा आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील पहा विकेट काढण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झाले आणि छोटे चिमुकले राज राय, सतीश पाटील, राजा पाटील, समीर गवळी यांनी देखील भरपूर मेहनत घेतलेली या बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बघितलं. सतीश शेळके, मंथन भगत यांना देखील आपण बघितलं. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ संपला. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल. बॉल तयार, पुढचा बॉल. यावेळेला देखील पहा विकेट काढण्याचा प्रयत्न, दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे पहा एक रन पुन्हा एकदा कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आतापर्यंत बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आतापर्यंत आपण बघतो 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. तरी ते मान्यवरांचं आगमन होत आहे. वाकडी गावातील भारतीय जनता पार्टीचे एक दमदार कार्यकर्ते आहे. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक नरेश शेठ पाटील साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे प्रकाश जतातील कोपरोली गावातील दमदार ऑर्गनायझर उद्योजक माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब आपलं इथे आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली आणि विठ्ठल शेठ शेळके साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. येस, वेलकम वेलकम. अनेक मान्यवरांची खऱ्या अर्थानं मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठावरती आणि त्यांचं देखील फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथून मात्र भव्य स्वागत केलं जाते. जाऊया मॅचकडे. आतापर्यंत समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता तुम्हाला विजयासाठी रन्स कंप्लीट करावा लागतील. अठरा बॉल मध्ये 36 धावांची गरज. 18 चेंडू 36 धावा, 36 धावा 18 चेंडू म्हणजे 6 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक हातमोडे सध्या गोलंदाजी मार्क वरती आला. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला पहा विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. आमचे अंपायर दिलीप माळी यांचे सुपुत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि एक बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन अश्विन मालीच्या बॅटमॅन नुकताच षटकार आला. येस, थँक्यू. भरपूर चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. त्यांनी देखील प्रभावित केलं. हंसिक अँड अश्विन दादा हे आपल्याला पाहायला मिळालं डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये. गणेश दादा यांना देखील आपण बघतो. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॉल हवीत. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय आणि पहा षटकाराचं प्रत्युत्तर आता विकेटने दिलंय. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट बॉलर प्रतीक हातमोडेने आपल्या टीमला मिळवून दिली आहे. बॅटर अश्विन माली बॅक टू द पॅव्हलियन. ठोक. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेले सुधीर मालुसरे, शिवसेना शाखा प्रमुख उसारली, संदेश मोहिते, निखिल बोराडे, समीर लबडे उसारली, विकी भोपी रिडगर, अभिजित पाटील उमरोली आणि अन्सार शेख उसारली. आपणा सर्वांचं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या पर्वच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इंडियन नंबर 3 मध्ये त्यांना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. समीकरण पहा, येणारे बॉल 16 आणि 16 बॉल मध्ये 5 षटकार तुम्हाला आता मारावे लागतील. 16 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रतीक हातमोडे पुन्हा एकदा तयार होतो आहे. कमी गतीचा हा बॉल, धीम्या गतीने हा बॉल जरूर हाताळला होता, परंतु इथे पहा पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. पंच दोन्ही हात समांतर करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हा ऍक्शन रिप्ले या बॉलचा WTC च्या माध्यमातून दाखवला जातो आहे. खरं तर लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांनी वाईट बॉल दर्शवला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील सुरलामचा वापर इथून मात्र केला गेला. जिथे पहा चेंज ऑफ पेस आपल्याला बघायला मिळालं आणि इथे पहा मागच्या बॉल वरती थोडंसं अपयश मिळालं त्यांना, परंतु आता तो यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. स्लोराम बॉलचा गती थोडीशी कमी केली होती. बॅटरला इथून मात्र शांत ठेवलं. 15 बॉल मध्ये आता 29 करायचे आहेत. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा तयार होतो आहे. इथे विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय, परंतु त्या रिझन मध्ये फिल्डर नाही आहेत. बॉल आदळतो लो मास लँड मध्ये आणि इथे पहा 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केल्या. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सामाजिक दृष्ट्या समाजसेवेला खऱ्या अर्थाने समाजसेवेचा वसा अखंडितपणे ठेवणारे निश्चित स्वरूपात वात्सल्य वृद्धाश्रमचे सर्वा सन्मान्य नरेश भेंडे साहेब आपण आपल्या इथे आगमन झालेलं आहे. रमेश शेठ पाटील साहेब, विठ्ठल शेठ शेळके साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली, भारतीय जनता पार्टी म्हटले तर खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास. यावेळेला पहा फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला फुल टोल केलाय. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळून भावा मारतो उचलून 6 धावा षटकार ठोक. यावेळेला पहा काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. दिलीप दादा माली यांचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एक बहारदार खेळ दाखवत असताना आशिष ताबडतोब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण 13 बॉल मध्ये 21. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला पहा लावली अपील आपल्याला पाहायला मिळाले. अपील मध्ये थोडासा उत्साह या गोलंदाजाने दाखवला, परंतु लेग बायच्या रूपानं 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने षटक आता संपलंय आणि धावफलकावरती एकूण रन संख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अर्थातच 20 धावा आता 12 बॉल मध्ये 20 करायच्या आहेत. तर दोन्ही क्रिकेट संघाला आजचे प्रमुख पाहुणे ज्यांना कोकण माडाचे सभापती होण्याचं भाग्य यापूर्वीच्या टर्म मध्ये लाभलं आणि यापूर्वी ज्यांना रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपद सुद्धा भूषवलं, त्यानंतर आता वर्तमान स्थितीमध्ये राजकीय क्षेत्राचा आपण जर विचार केला, रमेश पाटील साहेब, बाळासाहेब पाटील साहेब हे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी मंडळाचे प्रतिनिधी आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा. तरी एका बाजूला या नेरे दुंद्रे विभागाचा जर आपण विचार केला, मग नरेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच, आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात. आणि त्यांच्या समवेत रमेश शेठ पाटील उद्योजक कोपरोली माजी सरपंच, आपलेही आम्ही श्रीराम क्रिकेट संघ आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. तानाजी दादा खंडागले साहेब पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आहेत. क्रिकेटचा आनंद घेत असताना दादा आपले मनपूर्वक स्वागत आहे. आमचे तुळशीराम दादा बोराडे यांना पाहतो, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टी. प्रलय भोपी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रिडगार, त्यानंतर आमचे दशरथ भगत साहेब की यापूर्वी ज्यांनी या विभागाचं प्रतिनिधित्व केलं भारतीय जनता पार्टी, दशरथदादा भगत आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय इथे दुर्गे साहेब आपण उपस्थित आहात, आपलेही स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 20 धावांची गरज असणार आहे. सुनील, ओ टू सुनील. 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज. 12 बॉल मध्ये
तुम्हाला इथून मात्र 20 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पहा मैदानाच्या आतमध्ये एक बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष माळी त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा अवघ्या 4 बॉलमध्ये आपण बघितल्यात. विशाल गोंधले अजूनही त्यांना मात्र रन्स बनवता आला नाहीयेत. आतापर्यंत त्यांनी 3 बॉल फेस केले परंतु अजूनही एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाही. पाहूया 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 20 धावा तुम्हाला या मॅच मध्ये कंप्लीट करावा लागतील. आणि पहा इम्पॉर्टंट षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती श्रीतेज आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीतेज यांना सध्या गोलंदाजीच्या मार्क वरती इथून मात्र आणलं जात आहे. त्याच्यावरती भरपूर मोठी इथून मात्र जबाबदारी आणि त्या जबाबदारीला यशस्वीरित्या आता इथून मात्र त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जाईल का. चला प्लीज इतका टाइमपास कशासाठी, प्लीज भरपूर वेळ घेता. फिल्डिंग करणारा संघ लक्ष द्या. आपण जर अशा प्रकारचा वेळ दवडला तर डेथ ओव्हर मध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला ही मॅच कव्हर करावी लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे म्हणूनच तुम्हाला नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग करणारा संघ प्लीज फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला पहा इथे जर का आपण बघितलं तर पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. एकदा जरूर मिळतीये आणि पुन्हा एकदा लेग बायच्या रूपानं इथून मात्र ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. खडतर प्रवास आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय विशाल गोंधलीचा. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती 11 बॉल मध्ये 19 करायच्या आहेत. आता आशिष माली स्ट्रायकिंग वरती आलेले आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, त्या रिझन मध्ये फिल्डर नाहीयेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4 आणि महत्वाच्या क्षणाला येतो हा चौकार. विशाल जर का आपण बघितलं तर कॅश प्राइस लगातार 2 बॉलवरती 2 षटकार जर आले तर आकाशदादा शेळके समालोचक यांच्या वतीने तब्बल 1000 रुपये कॅश प्राइस या खेळाडूला दिला जाईल. नुकताच चौकार आपण बघतोय. चौकाराच्या माध्यमातून जर का आपण बघितलं तर जे धावांचं लक्ष मोठं वाटत होतं ते हळूहळू आता इथून मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळणे संघ पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती श्रीतेज दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया या बॉल वरती आता काय घडणार. बिग हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत, पकडला जातोय झेल. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. झटका क्रमांक 2 आणि जो फलंदाज आतापर्यंत या मॅच मध्ये संघर्षाची लढाई लढत होता तो इथून मात्र बाद झाला. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. प्रशांत दादा शेळके पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर चिंचवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धेकरता 1000 रुपयाचं 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात त्यांनी सहकार्य केलेलं आहे. दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि रोहिदास पाटील गोल्डमॅन यावं मंचावर, या व्यासपीठावर यावं, मनपूर्वक आपले स्वागत आहे. येस, सुस्वागतम सुस्वागतम. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. नंबर 4 मध्ये त्याला मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं. त्याच्यावरती विश्वास दाखवला. काय घडणार 9 बॉल मध्ये 15. तर सन्माननीय भालचंद्र बोपे रिडगार यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 9 बॉल मध्ये 15 ची गरज असताना इथे पहा बॅटची आतली कडा आपल्याला पाहायला मिळाली. तिथे लेग स्लिप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये. आणि या मुवमेंटला 1 धाव आपल्याला बघायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. इथून जर का डॉट बॉल किंवा विकेट आली तर या मॅच मध्ये पहा पुन्हा एकदा कलाटणी आपल्याला पाहायला मिळेल. जिथे मात्र गोलंदाजी करणारा संघ एक मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो. परंतु फलंदाज पहा अश्विन आणि रोहन सध्या चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. 8 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 14 धाव्यांची गरज. श्रीतेज पुन्हा एकदा तयार होतोय. ज्याच्याकडे विविधता, ज्याच्याकडे अचूकता, ज्याने आतापर्यंत व्हेरिएशनचा चांगला वापर इथून मात्र केला. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी. आणि इथे पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये फिल्डर थोडेसे फंबल होत आहेत. हे दबाव आहे, हे प्रेशर आहे.
आणि साफ साफ इथे मात्र जाणवतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आणि जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव धावून काढली जाते. समीकरण आता बदललंय पहा. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. टन टनाटन टन टन टारा. 7 गेंदे चाहिए 12. 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. श्रीतेज दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी आपल्या षटकातील शेवटचा बॉल इथून मात्र हाताळण्यासाठी बॉल तयार होतोय श्रीतेज. पुढचा बॉल यावेळेला फटका अप्रतिम आहे. वॉड स्ट्रोक मिस फील्डिंग झाली. हवा का झोंका बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं. गेंद मैदान के बाहर हवा के संग जाए तो उसे छक्का कहते हैं और बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा. येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. तू ठोक डीजे. आणि आमच्या जर का आपण बघितलं तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नाही आणला. आपण बघतो प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाडला जातो. नयन पाटील यांना आपण पाहू शकाल. 6 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. 6 चेंडू 6 धावा. काय घडणाऱ्या या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाताना आपण पाहिलाय. जिथे अतिशय दर्जेदार ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु इथे पहा ही खेळपट्टी आहे जितकी फलंदाजाला पोषक ठरते तितकी गोलंदाजांना देखील चांगली साथ या खेळपट्टीने दिलेली आहे. पाहूया 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी नितेश म्हात्रे याच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे. नितेश आल्या बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग इनला रोहन सध्या यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा फिरकीचा जादूगर वापरलाय आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटतं हीच ती वेळ असते काहीतरी नवीन करण्याची. 5 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. काय या धावा डिफेंड होतील का? बॉल तयार. ओ याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं हे गरजेचं असतं. आणि इथे पहा मिस फिल्डिंग झाली आणि तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती बदल. इथे तुम्हाला एका धावेसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघ करताना आपल्याला बघायला मिळतील. कारण समीकरण 4 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. काय घडणारा नितेश आजच्या रात्रीमध्ये हिरो बनेल का? परंतु पहा आशिष चांगली बॅटिंग करतोय. 7 बॉल मध्ये 16 या धावसंख्येवरती तो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय. बॉल तयार. या वेळेला सरळ बॅटनं धावा येतात. या फटक्यांची गरज होती का हा प्रश्न आता त्यांच्या डगआउट मधून जरूर या फलंदाजाला विचारला जाईल. स्विचिटचा प्रयत्न केला. 1 धाव मिळतीये. 3 बॉल मध्ये आता 4 करायचे आहेत. इथून जर का एक डॉट बॉल किंवा विकेट आली तर मॅच मध्ये रंगतदारपणा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय. योग्य टप्प्यावरती आतापर्यंत त्याने बॉल हाताळलेले आहेत. 3 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. आता स्ट्रायकिंग वरती रोहन गोंधळी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची अफाट गर्दी. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी अतिशय मोठ्या थाटामाटात साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेला लो और फुलटॉस आपल्याला पाहायला मिळतो. फटका ऑन साइडला. दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. फक्त एकच धाव मिळणार आहे. फक्त एकच धाव मिळतीये. फलंदाजाला खरं तर मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. धावांना सातत्याने लगाम लावण्याचं काम करतोय हा गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी. अंतिम टप्प्यात आता हा सामना येऊन पोहोचलाय. जिथे बॉल आहे 2 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 3. 2 चेंडू 3 धावा. बॉल तयार. नितेश म्हात्रे. यावेळीचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न इथे घडतंय का? मॅच मध्ये ट्विस्ट डॉट बॉल आलाय.
जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि इथे पहा डॉट बॉल आलाय. समीकरण बदललं. एक चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. आठवण आली 10 PL शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती जिथे मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. तिथे षटकार आला होता. 1 बॉल 3 ची गरज असताना अलायन्स या संघाने तो सामना जिंकला होता. 1 बॉल 3. ओ यावेळेला देखील स्ट्रोक चांगलाय. विजयाचा चौकार. हा सामना जिंकलाय स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे या टीमने आणि सुपर 6 मध्ये हा संघ इथून मात्र दाखल झाला. अभिनंदन. वेल प्लेड आणि हार्ड लक बाड लक आपण देऊयात. अर्थातच गिरवले या टीमला मॅच मध्ये काय रंगतदारपणा आपल्याला पाहायला मिळाला. तिथे शेवटच्या मुवमेंट पर्यंत हा सामना येऊन ठेपला होता. 1 बॉल मध्ये 3 ची गरज असताना हा सामना जिंकलाय. तर थँक्स सचिन. आताची जी लढत झाली लढतीमध्ये सचिन स्पोर्ट खेरणे क्रिकेट संघाने विजय संपादित केला. बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल झालेल्या अभिनंदन तुमचा. आणि गिरवली क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. आणि आता ज्यांचं आगमन झालेलं आहे वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून समाजाला